हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आमची यात्रा सगळ्या एवढ्या छान झालेल्या आहेत आणि आज आम्ही मल्लिकार्जुनमध्ये आहोत. मल्लिकार्जुन पण 12 ज्योतिर्लिंगमधून एक ज्योतिर्लिंग आहे. आम्ही निघालो आहोत दर्शनासाठी तयार होऊन. मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे, मम्मीने हा वाला ड्रेस घातलेला आहे आणि आम्हाला खूप खूप खुशी होत आहे की आम्ही खरंच एवढ्या सगळ्या यात्रा पूर्ण केलेल्या आहेत. बालाजीचे पण आम्हाला एवढे छान दर्शन भेटले, रामेश्वरमचे एवढे छान दर्शन झाले, आदियोगी पण तिकडे जास्त रश नव्हता आम्ही गेलेलो तेव्हा. खूप छान झालं आणि धन्य झालो आम्ही. काल रात्री तुम्हाला दाखवलं होतं आम्ही हॉटेल, हावाला हॉटेल बुक केलं आहे. आमचा रूम पण मी तुम्हाला दाखवलेला. जेवण बनवलेलं, रात्री मस्त जेवलो आणि शांत झोप लागली. सकाळी उठलो, फ्रेश झालो आणि तुम्हाला माझं हॉटेल दाखवते. आम्ही कुठे थांबलो आहोत आणि इकडे थोडंसं काम चालू आहे. मला असं वाटतं इकडे काहीतरी थोडं आणखीन लिफ्ट बनते. सॉरी, रात्रीच बोललेले की लिफ्ट बनणार आहे करून ह्या हॉटेलमध्ये. तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन बुक करा कारण वरती हॉटेल खूप कमी आहेत. श्रीशैलम जंगल आहे मोठं, कमसे कम 1-1.5 तासाचा रस्ता त्या जंगलातून क्रॉस करून आपल्याला डायरेक्ट मंदिराकडे यावं लागतं. तर तिकडे तुम्ही रिक्स घेऊ नका. मार्केट वगैरे असं तुम्हाला वाटेल की मंदिरामधून थोडंसं लांब आम्ही हॉटेलमध्ये थांबू, तर असं काही होणार नाही आहे. कारण श्रीशैलमचं जंगल एवढं मोठं आहे की तुम्हाला क्रॉस करून लगेच ह्याच ठिकाणी यायचं आहे. तर तुम्हाला ऑनलाईन जास्तीत जास्त लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही ऑनलाईन बुक करा. वॅकेशनला वगैरे आलात तर नक्की तुम्हाला ऑनलाईन बुक करावं लागेल. आम्ही ऑनलाईन बुक नव्हतं केलं कारण आम्ही वॅकेशनमध्ये नाही आलो आहेत. आमचा आता जून एंडिंगचा हा महिना आहे, तर शाळा वगैरे कॉलेज सगळ्यांची सुरू झालेले आहेत. तर सुट्ट्या संपलेल्या आहेत, तर आम्हाला हे हॉटेल भेटलं आहे. तर तुम्ही रिक्स घेऊ नका. वॅकेशनमध्ये येऊन ऑनलाईन पहिलंच बुक करा म्हणजे आमच्यासारखा थोडा त्रास होणार नाही. आम्हाला गाडी होती पर्सनल आमची, तर आम्ही फिरलो इकडे तिकडे रूम बघण्यासाठी. तुमच्याकडे व्हेकल्स पण नसणार तर रिक्षा तर आहे तिकडे, पण उगाचच सामान घेऊन इकडे तिकडे नाचण्यापेक्षा ऑनलाईन बुकिंग करा. तुम्हाला मी माझं हॉटेल दाखवते. तर बघा, अशा प्रकारे आमचं हॉटेल आहे आणि ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे आणि इकडे लिफ्ट बनत आहे. लिफ्टचं काम चालू आहे, तर टेन्शनच नाही. सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरपर्यंत लिफ्ट जाईल सामान जरी असलं तरी. आणि खूप मोठंच पॅसेज आहे. तिकडे ॲक्च्युली धर्मशाळाच भेटतात सगळ्यांच्या कास्टच्या वेगवेगळ्या, जसे अय्यर, नायडू वगैरे अशा समाजाचे सगळे इकडे धर्मशाळा बनलेल्या आहेत. धर्मशाळा तर ठीक आहे, चांगलेच हॉटेल्स होते. असं नाही आहे की चांगलं नाही आहे करून. सगळे रूम्स वगैरे, स्वच्छता भरपूर आहे, पाणी भरपूर आहे. छान वाटली मला लोकेशन. तर चला, यात्रेला आरंभ होत आहे. आम्ही निघत आहोत. आज बघूया आम्हाला रश भेटतो की नाही. लाईन लावूया आणि दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तुम्हाला भेटते थोड्या वेळाने. तर बघा, हा आहे रस्ता मंदिराकडे जाण्याचा. लेफ्ट साईडला मंदिर आहे. सुंदरसं असं लोकेशन आहे इकडचं पण. जिकडे जिकडे माझे महादेव काय सगळे मंदिर जिकडे बनवले आहेत तिकडे सुंदरच लोकेशन आहेत आणि देव नेहमी चांगल्या ठिकाणी स्थापित होतात. खरंच खूप सुंदर जागा आहे ही पण. हा मार्ग आहे मंदिराकडे जाण्याचा. आम्ही आता निघालो आहोत दर्शनासाठी. बघूया आज किती रश भेटेल आम्हाला. रिक्षामधून जात आहोत कारण मंदिर इकडनं थोडंसं लांब आहे. पूर्ण गोल फिरून जाणार आहोत, तर आम्ही रिक्षा केलेली आहे.
चला आमच्या बरोबर आणि देव पण तुमची सगळी इच्छा पूर्ण करो. तो इधर ही तू बना रही तभी बोल देते थे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर आम्ही आता लॉकरमध्ये मोबाईल जमा करणार आहोत. दर्शन करून तुम्हाला भेटते. मंदिराच्या बाहेर ह्या बायका शिवजीला प्रिय असलेले बेलपत्र आणि फुलं विकत होते, तर आम्ही पण त्यांच्याकडनं बेलपत्र आणि फुलं घेतली आहेत. मोबाईल मंदिरामध्ये अलाउड नाही आहे, तर लॉकरमध्ये आम्ही जमा करणार आहोत. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. दर्शन खूप छान झाले. रश नसल्यामुळे आमचे 1 तासामध्ये दर्शन कंप्लीट झाले. हे 12 ज्योतिर्लिंगमधून एक ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन, आणि शक्तिपीठ पण आहे. आम्हाला जायचं आहे आता कालभैरव मंदिराकडे. तिकडचे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू करू. थोडीशी फोटोग्राफी वगैरे करू, कारण खूप छान आहे लोकेशन इकडचं पण. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनच या, नाहीतर तुम्हाला उगाच त्रास होईल वेकेशनमध्ये. आणि ऑफ वेकेशन जर नसेल तर तुम्ही आरामात इकडे येऊ शकतात, रूम बुक करू शकतात. काहीच गर्दी भेटणार नाही तुम्हाला, आहे ना आई? हां, खूप चांगले दर्शन झाले, गर्दी नाही, काही नाही. तुम्हाला पण टाईम असेल तर ह्याच महिन्यामध्ये या दर्शनाला. आम्ही जूनमध्ये आलो आहोत, जून एंडिंग. चला पुढच्या प्रवासाला. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला मंदिराचे व्हिडिओ बनवता नाही आले आणि फोटोही नाही काढले आम्ही. बाहेर आल्याच्या नंतर आम्ही बघा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आतमध्ये मंदिर आहे आणि हा मंदिराचा बाहेरचा गेट आहे. मंदिर खूप सुंदर आहे. ह्याच्या मागे मंदिर आहे. मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, कॅमेराज अलाउड नाही आहेत, लॉकरमध्ये ठेवावे लागतात. आम्ही इकडे मागे फोटो काढण्यासाठी आलो आहोत. मंदिर ह्याच्या आतमध्ये आहे. आम्ही आता जात आहोत कालभैरव मंदिराकडे, आणि हा रस्ता जातोय त्या मंदिराकडे. हा रस्ता आहे कालभैरव मंदिराकडे जाण्यासाठी, आणि समोरच आहे कालभैरव मंदिर. समोरच मंदिर आहे कालभैरव. समोर मंदिर आहे बघा. दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही नाश्ता केला होता. तो व्हिडिओ मी बनवला नाही, कारण आम्हाला उशीर होत होता. पटकन नाश्ता करून निघायचं होतं. नाश्त्यामध्ये आम्ही इडली आणि डोसा खाल्लेला, पण एवढा काय खास नव्हता, टेस्ट एवढा नव्हता. एकदम भूलभुलैया आहे. इकडे लोकांना भाषा कळत नाही, खूप भटकायला लागतं. प्रॉपर हिंदी पण येत नाही, इंग्लिश पण येत नाही. म्हणून आपल्या हॉटेलचं नाव प्रॉपर आठवण ठेवा, एरियाचं नाव प्रॉपर आठवण ठेवा, नाही तर खूप प्रॉब्लेम होणार. तुम्ही नीट लक्ष द्या ॲड्रेसवरती आणि आपल्या हॉटेलवरती. खूप भूलभुलैया आहे. बालाजी पण, आणि तिरुपती बालाजीमध्ये पण अशीच भूलभुलैया आहे, आणि इकडे मल्लिकार्जुनमध्ये पण अशीच भूलभुलैया आहे. दर्शन खूप छान झाले. दर्शन करून झाल्यावर आम्ही ठरवलं होतं की चालतच जायचं हॉटेलमध्ये,
पण तो रस्ता एवढा भूलभुलैया असल्यामुळे आम्हाला रिक्षा करायला लागली. आम्हाला एरियाचं नाव माहिती होतं म्हणून रिक्षावाल्याने आम्हाला प्रॉपर लोकेशनवर नेऊन सोडलं. तुम्हाला जर असंच जायचं असेल मल्लिकार्जुन दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला तुमच्या हॉटेलचं नाव आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये हॉटेल घेतले ते प्रॉपर माहिती पाहिजे. तर आम्हाला एरियाचं नाव माहिती असल्यामुळे रिक्षावाल्याने बरोबर सोडलं. तर निघालो आता कोल्हापूरच्या आईला दर्शनासाठी. तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर. कसं दर्शन होतं आमचं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. आम्ही आता इकडे थांबलो आहोत साक्षी गणपती मंदिराकडे. आता दर्शन घेऊन इकडनं आम्ही सरळ निघणार आहोत. श्रीसेलम जंगलामधून परत रस्ता आहे बाहेर पडण्याचा. हा मार्ग आहे कोल्हापूरला जाण्यासाठी आणि हा मार्ग आहे मल्लिकार्जुनला जाण्यासाठी. मध्ये आहे गणपती बाप्पाचं मंदिर. ह्या गणपती बाप्पाला म्हणतात साक्षी गणपती बाप्पा. आणि ह्या मंदिराचे जर तुम्ही दर्शन नाही घेतले, बाप्पाला जर तुम्ही नाही भेटलात तर असं म्हणतात की मल्लिकार्जुनजीचे दर्शनही अधुरे आहेत. तर तुम्हाला इकडे गणपती बाप्पाचे दर्शन घेणं जरुरी आहे. गणपती बाप्पा साक्षी देतात की आपण मल्लिकार्जुन दर्शनासाठी आलो होतो. तर मी पण चालली आहे बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. तुम्ही माझ्याबरोबर नक्की या. प्रयत्न करते व्हिडिओ शूट करण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा कसं आहे मंदिर. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिरामध्ये नारळ फोडायचं अलाउड आहे पण आतमध्ये नाही, बाहेर. तर आम्ही नारळ घेऊन जात आहोत आणि कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. तर आम्ही दर्शन करून तुम्हाला भेटते. अलाउड आहे, सॉरी मला माहिती नव्हतं. आहे अलाउड. मोबाईल्स आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. तुम्ही तुमचे फोन घेऊन जाऊ शकतात कारण इकडे लॉकरची सुविधा नाही आहे. पण बाप्पाचे व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहेत. तर आम्ही फक्त नॉर्मल मंदिराचाही व्हिडिओ बनवलेला आहे. बाप्पाचं मूर्ती आम्ही घेतलेली नाही आहे व्हिडिओमध्ये. दर्शन झाले गणपती बाप्पाचे आणि मूर्ती एवढी सुंदर आहे पण फोटो मूर्तीचे अलाउड नाही आहे. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन येऊ शकतात आणि व्हिडिओ घेऊ शकतात पण आतमध्ये बाप्पाची मूर्तीचे फोटो नाही काढू शकत. तर धन्य झालो हे पण दर्शन करून. गणपती बाप्पा मोरया. नारळ आता आम्ही पुढे फोडणार आहोत.
मज्जा येते. घनदाट जंगलामधून आम्ही जात आहोत आमची गाडी आणि खूप खूप मजा येते. खूप छान ट्रिप होता आमचा. निसर्ग एवढा सुंदर आहे ना बघण्यासारखा इथं. खरंच निसर्गामध्ये आम्ही एकदम येऊन गेलो. खरंच खूप सुंदर जागा आहे. रुजून गेलात नाही निसर्गामध्ये. साऊथ, रत्नागिरी, मालवण खूप खूप सुंदर जागा आहे. मी मालवण तर फिरली नाही आणखी, पण रत्नागिरी वगैरे गेली आहे. तर खरंच खूप सुंदर जागा आहे. असं मन तृप्त झालेलं आहे. सगळे दर्शन पण एवढे छान भेटलेत. खूप मस्त दर्शन झाले. सगळ्या मंदिरामध्ये काहीच आम्हाला गर्दी भेटलेली नाही आहे. अर्धा एक तास एक दीड तासामध्ये तर बाहेर आलोच आहोत. फक्त तिरुपती बालाजीमध्ये आम्हाला 4 तास लागले. पण धन्य झालो, धन्य. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आता आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला जाण्यासाठी आणि महालक्ष्मीचे दर्शन करून आम्ही घरी जाणार आहोत. असं बोलतात की तिरुपती बालाजीचे दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरची आई महालक्ष्मी अंबाबाई त्या मंदिरातही जाणं जरुरी आहे महालक्ष्मीला भेटण्यासाठी. नाहीतर आईला असं वाटेल की वडिलांना भेटून आले आणि मला भेटायला नाही आले. तर आम्ही जात आहोत कोल्हापूरला. तर तिकडची पण व्हिडिओची अपडेट मी तुम्हाला देत राहीन. कसं मंदिर आहे, काय जागा आहे, कशी आहे, लोकेशन कसं आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटते. कोल्हापूरला जाण्यासाठीही घनदाट जंगल आम्हाला लागलेलं आहे आणि हेही जंगल खूप मोठं आहे. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये किती ग्रीनरी आहे आणि किती घनदाट जंगल आहे.
आता आम्ही जंगल पूर्ण पार केलेलं आहे आणि इथे जेवायला थांबलो आहोत. जेवण बनवण्याचं आज काहीही आम्ही डिसाईड नाही केलेलं आहे. रेस्टॉरंटमध्येच जेवणार आहोत आणि लोकेशन तुम्हाला दाखवते किती सुंदर आहे आणि रेस्टॉरंट पण खूप छान वाटत आहे बाहेरून. मी तुम्हाला दाखवते लोकेशन. हा तो रस्ता आहे मल्लिकार्जुनसाठी जाण्याचा. मल्लिकार्जुनचा मार्ग बघा आणि हा मार्ग आहे कोल्हापूरला जाण्याचा आणि हे रेस्टॉरंट आहे. माचिस ले जाओ मंदिर वाला तिरुपति वाला. तर रेस्टॉरंट बघा किती छान आहे. बघूया जेवण कसं भेटतं आम्हाला. आता जेवण आम्ही ऑर्डर करणार. बघूया जेवणामध्ये काय काय ऑर्डर करतो तुम्हाला दाखवतो. जेवून आलो बाहेर पण जेवण एवढं काय बरोबर नव्हतं. कर्ड राईस तर मला बिलकुल नाही आवडलं. जसं हवं तसं नव्हतं. मला असं वाटलं ह्या साईडला खूप चांगलं भेटेल पण मी चुकी केली. आधी योगीमध्ये मला खायला पाहिजे होतं कर्ड राईस. मला नाही आवडलं. पण ठीक आहे, सगळीकडे सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या टेस्टचं जेवण असतं. आता निघतोय आम्ही परत पुढच्या प्रवासाला. तुम्हाला भेटते कोल्हापूरमध्ये. नक्की व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नक्की माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. उद्या भेटते नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला.